कहेंगे आज अवार्ड मिला है? हाँ सर, बहुत अच्छा लगा। मेरी फिल्म मंडी हाउस का मेंटल, जिसके लिए रोशनी फिल्म फेस्टिवल में मनोज जोशी जी को बेस्ट एक्टर का दिया। सर सॉरी, एक मिनट, हाँ, मैंने ऑन नहीं किया। ऑन नहीं किया, कोई बात नहीं, इसी ओके, कंटिन्यू सर। यस सर, थैंक यू सो मच रोशनी इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल, जिन्होंने हमें इतना प्यार दिया, ब्लेसिंग्स दी। मेरी फिल्म मंडी हाउस का मेंटल, जिसमें डायरेक्ट किया मनोज जोशी और जितेंद्र काला जी उसमें, और मैंने भी एक्ट किया उसमें। और इस फिल्म में मनोज जोशी जी को बेस्ट एक्टर का अवार्ड दिया। तो अनफॉर्चुनेटली मनोज जोशी जी काफ़ी बिजी रहते हैं, शूट कर रहे थे बाहर, उनके यहाँ पर मैं इस अवार्ड और तुषार जी ने बहुत ही अच्छा इवेंट्स किया, बहुत बढ़िया अरेंजमेंट किया और उनको बहुत बहुत बधाइयाँ, शुभकामनाएं फ्यूचर में भी और अच्छे बड़े बड़े इवेंट्स करें। मेरी बहुत सारी ब्लेसिंग्स तुषार सर। थैंक यू सो मच सर, आज अवार्ड सेरेमनी काय सांगेल तुम्ही? बोला हां बोलून आज आम्ही इथे रोशनी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद 6व्या त्यांच्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलसाठी आम्ही उपस्थित होतो। आम्ही एक नाती रक्ताची कोविडवर आणि जे आपल्या प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत आहे असं आणि नात्याशी निगडीत आहे असे आम्ही नाती रक्ताची एक शॉर्ट फिल्म बनवली आणि त्यांना आम्हाला अवॉर्ड देऊन त्यांनी सन्मानित केला। म्हणून रोशनी फिल्म फेस्टिवल यांचे डायरेक्टर, सभासद आणि कर्मचारी या सगळ्यांचे आम्ही आभार मानतो आणि ज्युरींचे पण आम्ही खूप खूप आभार ओके, आपलं नाव सांगा, पूर्ण नाव सांगा आपलं। माझं नाव श्री रमेश गणपत माळी, मी या नाती रक्ताची याचा प्रोड्युसर असून माझे हे मित्र आहेत ते अनंत भोईर हे लेखक आहेत आणि जितेंद्र भगत हे असिस्टंट डायरेक्टर आहेत आणि विजय मथुरा पांडुरंग शेडगे हे डायरेक्टर आहेत। आमच्या संपूर्ण टीमनी उत्तम कार्य करून जे काय आम्हाला रोशनी म्हणजे रोशनी काय असते ही त्यांनी दाखवली आणि रोशनीतून आमच्या याच्यावर रोशनी पाडली, याच्याबद्दल आम्ही खूप खूप पूर्ण टीम आभारी आहोत। धन्यवाद आणि आपल्या वृत्त संचालकांचे पण आम्ही आभार मानतो। ओके, थँक्यू। नमस्कार, आम्ही खाडगे बंधू, आम्ही एक व्हिडिओ गाणं केलं होतं, त्याचं नाव दादूस की हल्दी आणि हे अगदी तुमच्या कुठल्याही चित्रपटाला लाजवेल या पद्धतीचं आम्ही ते शूट केलं होतं। ते गाणं आम्ही लिहिलं, दोघाभावांनी आम्ही गायलं आणि हे आमचे त्यातले हिरो आहेत आणि हे हिरो खऱ्याखुऱ्या जीवन स्टाईलमध्ये तसेच आहेत आणि ते दादूस म्हटलं की मनाचा एक मोकळा माणूस, ज्याच्याकडे कधीही तुम्ही खाली हात जाणार नाही, असेच त्यांचे इमेज आहे त्या गाण्यामध्ये ती केलेली आहे। आणि हे आमच्या अभिमन्यू पाटील, ज्यांनी त्यांच्या अंगणामध्ये ते गाणं शूट झालं होतं, तेव्हापासून आम्ही एक फॅमिली झालो आहे आणि पहिल्याच वर्षाचं पहिलंच गाणं आणि आम्हाला बेस्ट सॉन्गचं आणि बेस्ट डिरेक्शनचं दोन अवॉर्ड मिळालेले आहेत। ओके, त्याबद्दल आम्ही रोशनी फिल्मचे एक फोटो दे देंगे, पीछे आ जाओ तुम। ओके रोशनी फिल्मचे, रोशनी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचे खूप खूप आभारी आहोत ओके आणि आपल्या तुमच्या चॅनलचे पण आम्ही खूप आभारी आहोत। ओके, थँक्यू। अवार्ड सेरेमनी सर, ते माईक लावा ना। अवॉर्ड भेटला ह्याचा खूप आनंद आहे आम्हाला आणि कधी वाटलं नव्हतं की एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर अवॉर्ड मिळेल आणि खरं तर ह्याचं जे काही क्रेडिट आहे ते सरांनी खूप कष्ट केले, मेहनत केली, त्यामुळे आज आम्हाला हे फळ मिळतं आहे। त्यांच्यामुळे हा आम्हाला एवढ्या मोठ्या स्टेजवर यायला चान्स मिळाला, त्याबद्दल सरांचं। सर, तुम्ही काय सांगेल आज? सर, मी हा सिनेमा 2019ला सुरू केलेला होता आणि ह्या सिनेमामध्ये म्हणजे हा मांगोडा सिनेमा मी सुरू केला होता आणि माझ्या सिनेमाची थीम अशी होती की तो हिरो 12 वर्षाचा पण तोच आहे आणि 17 वर्षाचा पण तोच आहे। म्हणून मी काय केलं होतं की तो 12 वर्षाचा असताना ती शूट केलं मी आणि ते म्हणजे 5 वर्ष मी थांबलो म्हणजे हा हिरो मोठा होण्यासाठी। तो 17 वर्षाचा झाला आणि मग मी 2025ला ते शूट केलं। तो सिनेमा इतका गॅप ठेवला हा तुम्ही? एवढा गॅप ठेवला म्हणजे हा मोठा होण्यासाठी। ओके ओके। आणि मग ती हिरो हिरोईन 17 वर्षाची झाली आणि मग मी तो सिनेमा शूट केला। ओके। तो सिनेमा पूर्ण केला। कसा तुम्हाला वाटला की आता मी हे सिनेमा पूर्ण झाला, आता रिलीज करणार आहे आणि जे जनता आहे त्यांनी कसं तुम्हाला वाटतं? तर मला एम के स्टुडिओचे धुमाळ सर म्हणून आहे, त्यांनी मला सपोर्ट केला, माझ्या सिनेमाला ते प्रोड्युसर झाले आणि
तर्फे हा सिनेमा प्रेझेंट होतो. थँक्यू. तर गुड न्यूज. एक मिनिट साहेब. एक मिनिट पण अवॉर्ड भेटतो. एक मिनिट हो उनका हम दे देंगे चल. हां हा प्रश्न विचारा सर. हां आज आवाज सेरेमनीमध्ये तुम्हाला पण अवॉर्ड भेटला. कोणते चित्रपटसाठी भेटला आणि काय काम? आता जे रोशनी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल 6 2025 जो अवॉर्ड सेरेमनी होता त्याच्यामध्ये आम्ही नाती रक्ताची म्हणून एक शॉर्ट फिल्म होतं. त्याचे लेखक आहेत आनंदीनंदन अनंत धर्मा बोहीर, त्याचे प्रोड्युसर आहेत रमेश गणपत माळी, डायरेक्टर आहेत विजय पांडुरंग शेडगे आणि असिस्टंट डायरेक्टर आहेत जितेंद्र हिरालाल भगत. तसेच आमचे सिने फोटोग्राफर आहेत, आर्टिस्ट आहेत. त्या सगळ्या आमच्या टीमनी एक नाती रक्ताची एक कोरोनाचा आधार घेऊन की जे दुभंग झालेले आई आणि मुलं आहेत त्यांना एकत्र आणण्याचा कसा प्रयत्न झाला याचा आम्ही थोडक्यात उहापोह केलेला आहे. आणि त्या आमच्या नाती रक्ताच्या शॉर्ट फिल्मला आम्हाला रोशनी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलकडून विनर म्हणून अवॉर्ड करून आम्हाला उत्तम असा प्रतिसाद त्यांनी दिलेला आहे आणि आम्हाला मोटिवेट केलेलं आहे. आपलं नाव सांगा. माझं पूर्ण नाव आहे रमेश गणपत माळी, प्रोड्युसर श्री एकवारादेवी प्रोडक्शन आणि नाती रक्ताची हा आमचं फिल्म आहे. आणि सर तुम्हाला पहिलाच कार्यक्रम पहिलाच पिक्चर तुमचा शॉर्ट फिल्म आहे आणि पहिल्यांदाच तुम्हाला पारितोषिक मिळत आहे तर कसा आनंद याचा आनंद आम्हाला आता आपण म्हणतो ना मराठीमध्ये म्हटलं झालं आनंद गगनात मावेना हे शब्द आहेत आपल्याकडे नुसते लिहून ठेवलेले नाहीत तर ते त्या घटनेवर आधारित त्यांनी ठेवलेले आहेत. तर इतका आम्हाला आनंद झाला की आम्ही कुठलं पारितोषिक मिळावं म्हणून नाही केलं होतं पण समाजामध्ये आपलं मेसेज जावं आणि तो मेसेज कळावं की कोरोनाने आपल्याला काय शिकवलेलं आहे त्यासाठी आम्ही केलं. पण त्याच्यातून आम्हाला रोशनी फिल्म फेस्टिवलच्या ज्युरी आणि त्यांचे बोर्ड ऑफ डायरेक्टर आणि पदाधिकारी यांनी जो आमचा गौरव केला त्याचा आम्हाला खूप खूप आनंद वाटलेला. ओके थँक्यू. तर तुम्ही रायटर आणि काय सांगेल? माझं नाव अनंत धर्मा भोईर. हे फिल्मसाठी लिहिण्याचं माझी पहिलीच वेळ आहे. रमेश माळी हे प्रोड्युसर आहेत. त्यांनी मला एक छोटंसं कथानक दिलं आणि मला सांगितलं की तुम्ही याच्यावर स्क्रिप्ट लिहा. मी स्क्रिप्ट लिहिली आणि मला काही अनुभव नव्हता तर एवढी मोठी स्क्रिप्ट लिहिली का ते 2 तासाचं पिक्चर होईल. पण माझं रायटिंग त्यांना आवडलं की बा छान लिहिता तुम्ही आणि आपण याचं फिल्म बनवूया आणि त्यांनी प्रयत्न करून मध्ये कशा प्रकारे तुम्ही म्हणजे काय चित्रीकरण दाखवलं आहे की ॲक्च्युली समाजाला आम्ही एकत्र घेतलं आहे. गावातल्या समाजाला आगरी समाजाला पण समजायला पाहिजे की काहीतरी ह्या गोष्टीचा जेव्हा कोरोना आला त्यावेळी काय परिणाम झाला त्याचं थोडंसं उदाहरण आम्ही घेऊन समाजाला पण दाखवलेलं आहे की आम्ही काहीतरी करू शकतो किंवा समाजाने सुद्धा कसा गैरसमज करून घेऊ नये की गावबंदी वगैरे त्यांनी हे केली होती की बघा मुंबईच्या लोकांनी गावी यायचं नाही वगैरे आणि त्यामुळे ते मुलगासुद्धा आईपासून दूर झाला होता. पण शेवटी आम्ही त्या मुलाला आईपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ॲक्च्युली मला आता 2-3 वर्ष होते इथे आणि अवॉर्ड फंक्शन एक इतकं फेस्टिवल आहेत की छोट्या छोट्या गोष्टी शिकायला पण मिळतात आणि एक आम्ही छोटेसे एका गावातून आलेलो आहे तर त्याच्यामुळे आम्हाला खूप छान वाटते. आणि सुरुवातीपासून मला फार इच्छा होती एक डान्सर म्हणून किंवा फिल्म्स या लाईनीमध्ये यायला पण फॅमिली अशी आहेत की आपल्याला त्या गोष्टी जाऊ देत नाही. पण शेवटी आपल्याला म्हणते ना की कुठेतरी यश मिळतो आपल्याला तर हे खूप छान वाटते मला की असे छोटे छोटे फिल्म फेस्टिवल आम्ही त्याच्यामध्ये सहभागी होऊन आमचे मनोगत किंवा आमचे डान्स परफॉर्मन्स करून आम्ही त्याच्यात सहभागी होऊन आम्हाला एक छोटंसं आपल्याला गिफ्ट मिळल्यासारखं मिळते तर ते खूप छान असते आणि खूप छान पण वाटते आम्हाला. तर बेस्ट कोरिओग्राफर अवॉर्ड म्हणून. आजचं नियोजन कसं वाटलं तुम्हाला? आजचं नियोजन खूप छान आहे. तसं तर 6 महिन्यानंतर होते छान पण आजचं पण नियोजन खूप छान होतं आणि खूप छान वाटलं मला. थँक्यू. आपलं नाव पूजा देशपांडे. आपल्याला कोणत्या मूवीसाठी आहे? मी विजयराजे. मी मराठी पिक्चर शिवशंभोचा को प्रोड्युसर आहे. काही कारणामुळे आमचे प्रोड्युसर आणि डायरेक्टर येऊ शकले नाहीत पण मी आलो आणि आज इतका आनंद होतो की मी माझी टीम आणि पूर्ण इंटायर टीम रोशनी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचे मनापासून आभार मानतो आहे. आमच्या फिल्मची थीम म्हणजे वुमन ट्रॅफिकिंग महिला तस्करीवर अवलंबून आहे. पूर्ण सब्जेक्ट त्याच्यावरच आहे आणि महिलांना प्राधान्य त्यात दिलं गेलं आहे. फिल्मचं नाव काय सर? फिल्मचं नाव आहे शिवशंभो. कसा अनुभव होता सर फिल्म? अनुभव असा मस्तच होता कारण की ॲक्च्युली मी डिफेन्स रिटायर आहे
फौजमधून मी रिटायर आलो आहे आणि हा माझा पहिला प्रोजेक्ट आहे. आणि चला असाच तुमचा आशीर्वाद राहून द्या. आम्ही अजून 2 प्रोजेक्ट आमचे पाईपलाईनमध्ये आहेत. तर सर तुम्ही हा विषय का निवडला ह्युमन ट्रॅफिकिंगचा? ॲक्च्युली मी 20 वर्ष बाउंड्रीवरच होतो. तर तस्करी तिथं पाहिली आहे भरपूर. अच्छा. सर्व मानव तस्करी, गोरू तस्करी, सर्व तस्करी पाहिली आहे. तर त्याच्यामध्ये फक्त त्याला प्रोटेक्ट करायचं हे काम फक्त फौजींचं किंवा पोलिसांचं किंवा कुठल्या डिपार्टमेंटचं नाही. कारण की वुमन तस्करी, महिला तस्करी ही आपल्या जवळपास होते, घरामध्ये, मोहल्ल्यामध्ये, शाळेमध्ये. तर त्याचं प्रतिबंध, त्याच्यावर प्रोटेक्शन हे सर्व माणसांना करायला पाहिजे. आज तुम्हाला अवॉर्ड मिळालं तर कसं हे करणार तुम्ही? विश्वास इतका वाढला की परत पुढल्या वर्षी मी परत इकडे यायचं असं वाटतं. शासनाने मदत केली या विषयावरती? अजून तर नाही, पण आहे, होईल, काहीतरी मदत होईल, अपेक्षा आहे त्यांच्याकडे. प्रेक्षकांना काय आवाहन करणार? त्यांना सर्वांना पिक्चर पाहायला यावं, भरपूर सपोर्ट द्यावा आणि पिक्चर पाहिल्यानंतर त्यांना कमीत कमी आपलं घर, आपला मोहल्ला, आपलं गाव ह्याच्यामध्ये आपली मुलं किंवा आपल्या घरातल्या बायका समजून सर्वांचं प्रोटेक्शन केलं पाहिजे. सर्वांना त्याच्याविषयी सांगितलं गेलं पाहिजे. बेसिक लेवलला, जरूर नाही की सर्व लेवलला तुम्ही सांगा, पण बेसिक लेवलला हे सर्व सांगितलं पाहिजे. आपलं नाव सांगा. माझं नाव विजय राजे, मी पुण्यावरून आलो आहे. थँक्यू सर. इजी कैमरा उठा के पूरा ट्राइपॉड. हाँ, वेरी वेरी फास्ट. इट्स लाइक वेरी गुड. एक टाइम था मतलब हाँ, दिस सो इजी. 100%. मतलब आजकल तो मोबाइल से फिल्में बन जाती है. कैरी करने के लिए बहुत लाइट टू वेट. 100% अमेजिंग. काय सांगाल आजच्या मूवीबद्दल? मेरे को मराठी नहीं बोलनी आती तो मैं हिंदी में बोलूँगी. तो हम लोग मुंबई से आ रहे हैं और मैं सोनिया गुप्ता हूँ. आई एम द प्रोड्यूसर एज वेल एज को डायरेक्टर ऑफ द फिल्म. हमारी फिल्म अ लॉन्ग नाइट है, जो कि जिसको बेस्ट फिल्म का अवार्ड भी मिला है स्टूडेंट, एंड बेस्ट डायरेक्टर अवार्ड भी हमें मिला है. एज वेल मैं यूएसए के जो हमारे पार्टनर हैं विजय कुमार मनचंदानी, उनकी भी ट्रॉफीज़, मैंने 4 ट्रॉफीज़ कलेक्ट की, तो हमारे पास 6 ट्रॉफीज़ हैं टोटल. सो दे आर माई पार्टनर. एंड ये फिल्म है आंडिया रॉक मेडी, एक साउथ इंडियन फिल्म है, ओके, जो जिसका भी हमको अवार्ड मिला है. तो 6 अवार्ड लेके जा रहे हैं हम लोग और बहुत मज़ा आ रहा है हमको. एंड हमारी अकेडमी है बेसिकली C2B एक्टिंग अकेडमी. तो चेन टू बॉलीवुड हमारा ब्रांड है. हमारे टीवी शो भी यहाँ पे हैं सिंगिंग के. तो हम लोग करते क्या है, फ्रेश टैलेंट देश भर से उठाते हैं, फिर उनको थोड़ा ट्रेन करते हैं, गाइड करते हैं, उनको रेडी करते हैं, एंड देन हम इंडस्ट्री में उनको प्लेस करते हैं. तो ये सारे हमारे स्टूडेंट्स हैं. तो जो मेरी बारे में क्या बताएंगे? हाँ मूवी की जो हाँ, तो मूवी बहुत इंटरेस्टिंग है. मूवी मतलब ऐसी है जो एक औरत की कहानी है जो आपको शायद हर किसी नुक्कड़ पे मिल जाएगी. एक पढ़ी लिखी औरत जिसकी जो अपने परिवार के लिए अपना जॉब करियर सब छोड़ देती है, अपने बच्चों को पालती है, अपने घर को देखती है, बट फाइनली क्या होता है कि वो जो सेक्रीफाइस उसने अपने करियर का किया, वो मतलब उसका कोई फ़ायदा ज़्यादा होता नहीं. बिकॉज सब लोग कहते हैं कि तुम यूजलेस हो, तुम कामचोर हो, तुमने कोई काम तो किया नहीं, राइट? बिकॉज लोगों का उसका कॉन्ट्रीब्यूशन एज अ होम मेकर दिखाई नहीं देता. तो ये उन औरतों के लिए कहानी है, बट इस फिल्म में एक ट्विस्ट है, सस्पेंस है और मर्डर मिस्ट्री है. ओके, तो मतलब एक औरत की कहानी एक खतरनाक मोड़ पे चली जाती है. तो वहाँ पे खून भी होता है. और अभी हम एक सीरीज़ भी बना रहे हैं. इसके बाद में नेक्स्ट एपिसोड हमारे आ रहे हैं, 4 और एपिसोड आ रहे हैं, और इंट्रोगेशन करके फिल्म है कि ये खून किसने किया. ओके, सो दैट्स गोइंग टू बी सस्पेंस. एंड आई थिंक फैमिली के सारे जो कैरेक्टर्स हैं उनका इंट्रोगेशन होगा, और यही है वो सारे जिनका हम इंट्रोगेशन करने वाले हैं. ये सारे लोगों का इंट्रोगेशन होने वाला है कि खून किसने किया. हाँ, खून इसका हुआ है, तो इसका खून है. मेरा हस्बैंड का रोल है और ये मेरी वाइफ का रोल किया है उन्होंने. तो इनका खून हो जाता है. और स्टोरी है. हाँ, तो इसके बारे में क्या बताएंगे? तो ये रिलीज़ तो अभी तो ये केवल फेस्टिवल्स में जा रही है, और उसके एपिसोड्स और बन रहे हैं. एंड फाइनली हम लोग प्लान कर रहे हैं इसको OTT पे रिलीज़ करने का, आफ्टर हमारे सारे एपिसोड्स रेडी हो जाएंगे. तो बट अभी एक एक करके आ रहा है, तो सस्पेंस छोड़ते जा रहे हैं मार्केट में लोग. तो अब क्या होएगा, अब क्या होएगा. तो अ लॉन्ग नाइट, लंबी रात है. तो दर्शकों से मैं यही कहूँगी कि देखो, अगर आपका कोई सपना है, अगर आप में एक पागलपन है, एक जुनून है, तो आप ये अचीव कर सकते हो. तो जो आज हमारे पास है, ये सोनिया जी की मेहरबानी है.
काफ़ी हमने सिखाया, इनसे काफ़ी ट्रेन किया है और हम काफ़ी आगे बढ़ेंगे इनके सपोर्ट से। और आगे हम काम भी कर रहे हैं, टीवी सीरियल्स, मूवी सीरियल, गुजराती सीरियल भी करता हूँ मैं, अटल वगैरह सीरियल किया है मैंने, क्राइम पेट्रोल किया है, काफ़ी काम किया है मुझे। मेरा नाम कमल राजू है। तो मेरा नाम सोनिया गुप्ता है, मैं CEO फाउंडर ऑफ चेन टू बॉलीवुड हूँ और हमारे पार्टनर हैं विजय कुमार मिर्चंदानी, हॉलीवुड के अवार्ड विनिंग फिल्म मेकर हैं, वो हमारे पार्टनर हैं। हमारे यहाँ पे सारे बॉलीवुड के लोग हैं, ट्रेनर्स जो हमारी एकेडमी में आते हैं, वो लोग बॉलीवुड के एक्टर। अभी धड़क 2 आई है अभय जोशी की, ओके। तो कई सारी चक दे इंडिया हैं, उधर से सीमा आज़मी है। तो जो आते हैं हमारे लोगों को तैयार करने के लिए, हमारे स्टूडेंट्स और फ्रेश फेसेस को तैयार करने के लिए, वो सब नेशनल स्कूल ऑफ ड्रामा से हैं, ओके। और वो हमारा है C2B एक्टिंग अकेडमी। C2B का फुल फॉर्म है चेन टू बॉलीवुड। तो हमारी एक्टिंग अकेडमी भी है। एकेडमी कहाँ का है? हमारा मलाड में, मुंबई में है हमारा अकेडमी। एक ही एकेडमी? हमारी अभी एक ही सेंटर है, मेन सेंटर है, वहाँ से हम तैयार करते हैं। हमारा सिंगिंग रियलिटी शो है। पिछले साल 50,000 नए टैलेंट ने रजिस्टर किया। और इंडियन आइडल की तरह नहीं, वो तो बहुत अच्छा है, लेकिन हमारा कुछ अलग है, ओके। हमारा क्या है, हम लोग लोगों को, नए सिंगर्स को एल्बम रिलीज और फिल्म में अपॉर्चुनिटी देते हैं। तो ये जो फिल्म है अलॉन्ग नाइट, इस फिल्म के अंदर एक नई सिंगर है नीना अरोड़ा, उसको प्लेबैक सिंगिंग करने की भी अपॉर्चुनिटी मिली है। और उसका नेक्स्ट एपिसोड आ रहा है इंट्रोगेशन, जिसमें एक और नई सिंगर आ रही है यशश्री, वो भी आपके इधर से, ये महाराष्ट्र से। तो हम लोग कोशिश करते हैं कि नए टैलेंट को लॉन्च दें, उनको एक प्लेटफॉर्म दें, जिससे कि वो लोग आगे जा पाएँ, अपने ड्रीम्स को पूरा कर पाएँ। तो किसी भी एज पे हो, स्टक हो, तो वी आर देयर टू हेल्प एंड गाइड। कुछ जुड़ना है आपकी एकेडमी से तो आपके डायरेक्ट ऑफिस पे आना पड़ेगा या वेबसाइट? तो हमारी वेबसाइट है C2B एक्टिंग अकेडमी और chain2bollywood.com, ओके। और उसके थ्रू, मतलब ऐसे हम सोशल मीडिया पे भी हैं, सेम उससे चेन टू बॉलीवुड, C2B एक्टिंग अकेडमी, C2B, ओके, दैट इज चेन टू बॉलीवुड, 2 और नंबर वाला 2 है। एंड इट्स अ फैंटास्टिक प्लेस। हम लोग रामोजी फिल्म फेस्टिवल में भी बेस्ट टैलेंट मैनेजमेंट एजेंसी का अवार्ड जीत चुके हैं। एंड काफ़ी कास्ट को भी हमने लॉन्च किया है, काफ़ी सारे मतलब नए जो हैं उनको फिल्मों में लॉन्च भी किया है हमने। तो अभी जर्नी चालू है, बहुत कुछ करना है, अभी तो शुरुआत है। थैंक यू। मला काय माहिती नाव ना घेऊर मध्ये सर काय सांगेल, आज अवॉर्ड भेटला, आवड भेटला. काय काम केलं? बोला रे, बोला ना. स्टार्ट. आज आम्हाला रोशनी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलकडून सगळ्या टीमला अवॉर्ड भेटलेत, त्यामुळे आम्ही खूप खुश आहोत. आणि असेच अवॉर्ड भेटलेत तर आम्हाला अजून उत्साह मिळेल नवीन नवीन प्रोजेक्ट तयार करण्याचा. आणि खूप सारे फिल्म्स आम्ही मेकिंग करू शकतो भविष्यामध्ये. कोणती चित्रपट केली होती तुम्ही? आम्ही आत्ता एक गाणं दिलं होतं, त्याचं नाव आहे गुलाबाची कळी. मराठी गाणं आहे. त्यांचे डायरेक्टर वगैरे, स्क्रिप्टिंग वगैरे, सगळे डायरेक्शन वगैरे कैलास सरांनी केलं आहे. सर पुढे कोणतं गाणं येणार आहे सर तुम्ही? नाही, आता आमचं लेटेस्टला ना एक हप्त्यापूर्वीच एक गाणं आलेलं आहे, पण ते ऐराणी सॉन्ग आहे, जा रांजन म्हणून. आणि हे सॉन्ग आहे गुलाबाची कळी म्हणून, हे मागच्या वर्षी बनवलेलं होतं. आणि त्याला बेस्ट सिनेमॅटोग्राफी किरणला, बेस्ट ॲक्ट्रेस ऋतुजा खरातला मिळाला. आणि त्याच्यानंतर बेस्ट कोरिओग्राफर असेल किरणला, बेस्ट सिनेमॅटोग्राफी आपल्या रोहित पवारला यांना मिळालं. तर मला खूप छान वाटतं की माझ्या टीम मेंबरमधून सगळ्यांना अवॉर्ड्स मिळाले या सॉन्गसाठी. आपलं पूर्ण नाव काय? कैलास कसरू तिळवण. सर, आज रोशनी इंटरनॅशनल फेस्टिवलनी आमचा जो सन्मान केला आहे त्याच्याबद्दल मी मनातून त्यांचा आभारी आहे. आणि खूपच छान प्रयोजन केलेलं आहे. त्यांनी इन्व्हाइट केलं, आम्हाला कळवलं टाईम टू टाईम. आणि आज इथे येऊन आम्हाला खूप आनंद झाला. इतका छान अवॉर्ड मिळाला. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही या सेंटर. हो, माईक कसं काढायचं? पकडा. ओके, ऐसे पकड़ लिए चलेगा? ओके. नमस्ते, मी किरण शरद, गाव बोलवतेची ॲक्ट्रेस. मला बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेस मिळालेला आहे. थँक्यू व्हेरी मच. रोशनी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आम्हाला इथे इन्व्हाइट केलं. आणि आमचं नॉमिनेशन 2 म्हणजे होतं सगळ्यासाठी. आम्हाला वाटलं 1-2 मिळतील, पण आम्हाला आज तब्बल 6 अवॉर्ड्स मिळाले आहेत. त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच.
माझी भूमिका आहे, मी सेकंड लीड केलं आहे त्यामध्ये. भूषण प्रधान जे आहेत त्यांच्या अपोजिट मी प्ले केलं आहे. माझ्या कॅरेक्टरचं नाव थोडं सस्पेन्स आहे, मी तर सांगते तुम्हाला. झिपरी म्हणून माझं नाव आहे त्यामध्ये कॅरेक्टरचं. सो त्यासाठीच मला हे सपोर्टिंग ॲक्ट्रेस अवॉर्ड मिळाला आहे. मी प्रवीण इंदू, आमची जी फिल्म आहे गाव बोलवतो, या फिल्ममध्ये मी दत्ताचं कॅरेक्टर केलं आहे आणि त्या कॅरेक्टरसाठी मला सपोर्टिंग ॲक्टरचा अवॉर्ड मिळालेला आहे. सो थँक्यू सो मच रोशनी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, त्यांनी छान ऑर्गनाईज केलं आणि आमची फिल्म रिलीज झाली आहे, पण तरीही OTT प्लॅटफॉर्मवर ही फिल्म काही दिवसातच प्रदर्शित होणार आहे. आणि मला असं वाटतं की ही फिल्म सगळ्यांनी बघायला पाहिजे. का? कारण जे मायग्रेशन चाललं आहे, आपण गावाकडनं शहरात येतो आहे आणि शहरामध्ये आपण बघतो की पोल्युशन आहे, क्राऊड आहे आणि जे एक गाव आपण विसरत चाललो आहे, तो खूपच त्यांना मी दिला आहे. सगळ्यांना